हाय हॅलो नमस्कार. सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर जरा त्यांना सुंदर अशा दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आता मस्त आपले जंगलविलाचे डेली रुटीनचे तुम्हाला व्हिडिओ येणार आहेत. तर आज व्हिडिओ मी सकाळपासनं सुरुवात करत नाही आहे. आज व्हिडिओ थोडासा उशिरा सुरुवात करते संध्याकाळपासूनच, कारण आज कामाचा थोडासा लोड होता, त्याच्यामुळे दिवसभर काही शूट घ्यायला जमलं नाही आणि त्यातल्या त्यात आज सुट्टी पण होती मुलांना. तर मग थोडंसं लेट उठलं की सगळेच कामं रेंगाळत जातात. आपल्याला सुट्टीच्या दिवशी नाही उठवत. किती रात्री ठरवलं की उद्या नाही झोपायचं, तरी पण नाही बाबा, सुट्टी असली की अंगात वारं येतं, झोपायला नाहीच उठणं होत. त्यामुळं मग तर सगळेच कामं दिवसभराचे आपले सगळे पुढं ढकलत चालतात. म्हणजे अख्खा दिवसच लेट होतं. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या कामाचं नियोजन बिघडतं उशिरा उठल्याच्या नंतर. आणि जे पाहिजे ते आपले जे कामात आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो ते कामं तर अजिबात होत नाही, कारण त्याला आपल्याला थोडासा स्पेशल टाईम द्यावा लागतो वेगळा, जे घराच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्या आवडीचे कामं, पण ते होत नाहीत. लवकर उठल्यावर थोडासा टाईम सगळे घराचे कामं आवरल्याच्या नंतर आपल्याला त्या कामांना वेळ मिळतो. त्याला असो, झोप पण गरजेचीच आहे. एखाद्या वेळेस उशिरा झोपलेलं पण चालतं. तर आज मस्त अशी गाजर आणि काकडीची कोशिंबीर करावी म्हणलं. संध्याकाळी आता लवकरच उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळा सुरू झाला की आपल्याला कोशिंबीरचे वेगळे वेगळे प्रकार मला तर फार खायला आवडतात, तितकेच बनवायला सुद्धा. मग कांद्याची कोशिंबीर वेगळी, काकडीची वेगळी, गाजराची वेगळी, फोडणीची कोशिंबीर वेगळी, असे बरेचसे प्रकार उन्हाळ्यामध्ये मी म्हणजे दिवसाआड रोज म्हणलं तरी कोशिंबीरचे थोडे थोडे बनवत असते आणि घरातही सगळे आवडीने खातात. इवन जी गोड काकडी असते, गोड कैरी असते, त्याची सुद्धा कोशिंबीर थोडंसं कट करून कोशिंबीरमध्ये टाकलं तर ते सुद्धा भारी लागतं. तर इथं तेच मोठ्या किसणीने मी काकडी आणि गाजर आणि कांदा किसून घेते. टोमॅटो नाही टाकत याच्यामध्ये, टोमॅटोची वेगळी बनवते. खरं तर कोशिंबीर हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो. मसाले भाताबरोबर, पुलावाबरोबर, परत पुन्हा बिर्याणीबरोबर सुद्धा कोशिंबीर सगळेच जण आवडीने खातात. आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. फक्त आर्यन खात नाही, बाकी रुद्र, ध्रुव, बाबा, मी, स्वाती, तुमच्या दाजी, राजू सगळेजण आवडीने कोशिंबीर खातात. तर मग ज्या वेळेस पण बनवायची म्हटलं तर जास्त बनवावी लागते. तर थंडीमध्ये ना घसा थोडासा हे होतो, असा दुखतो, दही जास्त खाल्ल्याने थोडीशी ॲलर्जी झाल्यागत होते, म्हणून थंडीत जास्त बनवत नाही मी. पण आता उन्हाळ्यात कंटिन्यू चालणार. तर जशा बनवाल जशा तुमच्याशी मी कोशिंबीरीच्या रेसिपीज शेअर कर. बऱ्याचशा 4-5 प्रकारच्या कोशिंबीर मी बनवत असते. तर थोडंसं जिरा पावडर याच्यामध्ये मी टाकली आहे, मला थोडासा फ्लेवर आवडतो आणि छान पण लागते ती. थोडंसं मीठ टाकले, कट करून पण कोशिंबीर करतात, छान लागते ती पण. पण काय होतं, कधी कधी घायच्या वेळेला ना मोठ्या किसणीने जर किसली ना ती सुद्धा एकदम भारीच लागते. कसं जास्त कट काही इंचांनी होत नाही आणि जास्त छोटी चॉपिंग करायला, कटिंग करायला वेळ लागतो. तर मग एक मोठी किसणी आपण स्पेशल अशी थोडीशी घरात ठेवली नारळासाठी. कधी कधी आपण स्पेशल ओल्या नारळाचे मोदक पण करतो. मग ते तसं काय करायला 1-2-3 साईजच्या किसण्या ठेवल्या की भारी काम होऊन जातं. त्याची किसलेली पण छान लागते. त्याची थोडीशी मी जिरा पावडर टाकली, मीठ टाकलं, साखर टाकली, थोडीशी हिरवी मिरची कट करून टाकली, एकदम अर्ध्यापेक्षाही कमी, थोडंसं डाळिंब टाकलं, छान लागतं ते आणि दिसतंही भारी. आणि हिरवीगार थोडीशी वरनं कोथिंबीर टाकली. तर मिरची उगं थोडीशी आणि इतकी बारीक कट करून टाकली, कारण ती दाताखाली आली की मुलं लगेच, मग पहिलाच जर घास गेला ना तो मिरचीचा, तर ध्रुव आणि रुद्र दोघं नाटक करतात, खात नाहीत. मग ते लगेच म्हणतात खूप तिखट आहे, खूप तिखट आहे. आणि कोशिंबीरीचं असं आहे, मिरची त्याच्यामध्ये टाकली, दाताखाली गेली की ते फार तिखट लागते. मग एकदम छोटी कट केली मी त्याला आणि अर्ध्यापेक्षाही कमी मिरची मी टाकली, फक्त थोडासा फ्लेवर येण्यासाठी मिरचीचा. तर चला, मस्त इथं पहा छान अशी कोशिंबीर तयार झालेली आहे. आता बाकीचं जेवण बनवूपर्यंत याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे छान अशी हलकीशी ती थंड होईल. अर्धा तासाच्या आत बाकीचं जेवण बनेल, तर मग मस्त थंड होईल आणि छान लागेल ती. गरम गरम बाकीचं जे पण पुलाव वगैरे आहे आणि त्याच्याबरोबर थंडगार कोशिंबीर, एकदम भारी कॉम्बिनेशन आहे. एक फोडणीची पण कोशिंबीर खूप मस्त होती ताईंनो, ती पण मी कधी मध्यंतरी शेअर करेन. काकडीची पण भारीच होती, स्पेशल काकडी मिक्सरमध्ये थोडीशी हे करून, ती पण छान लागते टेस्टला. तर जसं जसं असा उन्हाळा आहे, कोल्ड्रिंक्सचा, कोशिंबीर खाण्याचा सीझनच सुरू झालेला आहे. तर चला, छान अशी कोशिंबीर इथं रेडी झालेली आहे. आमच्या ध्रुवाचं काय तरी चाललंय. मी म्हणलं लई छान बनवलं, तर ते म्हणतो मला पुरींपेक्षा जास्त दिमाग आहे. तुला कोण म्हणलं पुरींला जास्त दिमाग आहे? वय रे, होय, कोण म्हणलं तुला असं? हा, ते म्हणतो पुरींपेक्षा मला जास्त दिमाग आहे. पाहिलं का?
बोलायची पद्धत. भाजीपाला निवडायचं काम चाललंय इथं. माझा चाललाय स्वयंपाक. याचं चाललंय काय काय नाही. इकडं नाटक, तिकडं रुद्राचा अभ्यास, आर्यनचा अभ्यास, आणि बाबा इथं त्यांच्यापाशी बसलेत मस्तपैकी. आमचे चालले तिकडे किचनचे काम. बाबा रुद्राकडे लक्ष द्या बरं का. रुद्राकडं याच्याकडे लक्ष द्या. काय करतो येतो ना मध्ये मध्ये, त्याला थोडा येडा येतो. अरे तुझा आवाज थोडा कमी कर. हेडफोन लाव. हेडफोन लावून ते आणलेला तुझा मोठा. थोडस सवय लावायची. नाही तर ते याच्यान इयरबड घेऊन ये वरनं. ते का हे झालं असलं तर त्याला डिस्टर्ब होतं, त्याचं तुझा डिस्टर्ब होतं. ध्रुवाने ड्रॉइंग केल्या काय रे या भिंतीवर रुद्र ह्या? कधी रे? काय ना ह्या काल आज केलेल्या दिसतात, परवा तर नव्हत्या. आज कालच केलेल्या आहेत. जातात तरी पण नाही जातात. मी मागच्या वेळेस केल्या होत्या. जात हा काय म्हणले बाबा? काय नाही हुशार. तू लय आगाव झालाय. चांगला आहे ना बाबाला? सगळे नातं चांगले दिसतात. त्याची लय तारीफ केली ना मग तुला हरभऱ्यात झाडावर चढवतो है ना. हा चल आवर घे करून तेवढं करून दाखवायला. आणि मला बाबा बस अजून थोड्या वेळा मग जीव आपण सगळे संगच. थोडं राहिले हा करून घ्यायचा लगेच. उद्याच्याला काही ठेवायचंच नाही पेंडिंग. आजचं आजच घ्या करून घ्या. बारका तिथं आतमध्ये एरोप्लेन बनवायचं काम चाललंय. नाटक चाललंय त्याचं. हा काय म्हणले बाबा? नाही बाहेर नाही घरातच येतो. अरे रुद्र चिंटू कुठे आहे? चिंटू बघ बर रुद्र उठ त्याला. चिंटू काय बनवलं? प्रायव्हेट जेट दाखवतो. अरे बापरे आला ग आला. मी म्हणलं कुठे गेला? बशी जा रुद्र पाशी बसते आतमध्ये जा. त्याला आम्ही एकटं सोडीत नाही आता सुट्टी गेल्यापासून. हा बर मला हे सांगा, हे पेन्सिलचं शार्पनर करून येतं कोणी टाकलं बरं घाण? कोणत्या बाळाने टाकलंय? हा अरे तू टाकलं का इकडे? पेन्सिल शार्प करून दारात कचरा तू केला का? हा तर चला ताईंनो मस्तपैकी संध्याकाळ झाली बघा. जेवण वगैरे झाले. तर आमचे आज शनिवार आहे आणि उद्या संडे. मग संडे म्हणलं की उद्या उशिरा उठणार. काही कामाची गडबड नाही काय नाही. मग त्याच्यामुळं आता निवांत चक्रा मारते. हा नाही तर मग तसं कसं दुसऱ्या दिवसाची ओढ असती माणसाला सकाळी उठायची त्याची. मग माणूस लवकर आवरते आणि लवकर झोपते. फिरायला इतकं छान वाटतं ना. जेवण झाल्याच्या नंतर 2-3 चक्रा आम्ही मारत असतो दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करत. तर मग आज जरा जास्त झाल्या तर कारण आमचे राजू पण गेले आणि कर्मेना पण घर सगळं शांत. अरे कारण नेमकं आणि आता तेच चालता कमेंट विषयीच बोलत होतो आम्ही. आणि त्या कमेंटला जास्त लाईक आहेत की भाऊजी गेले का. तर ते सांगितलं नव्हतं. जातानीचा व्हिडिओ कर म्हणले होते ताई. शूट नाही केला आम्ही कारण लय रडारडी काढाकाडी होती आणि प्रत्येक वेळी ते इमोशनली घ्यायला पण बरं वाटत नाही ताईंनो. त्याच्यामुळे ना म्हणजे ते घ्यायच्या मानसिकतेत माणूस नसतं. आणि एखाद्या वेळेस ठीक आहे पण सारखं पण ते जाताना प्रत्येक वेळी व्हिडिओ घ्यायचा मग ते कुठेतरी जास्त हे केल्यावर वाटतं. त्याच्यामुळे आम्ही नाही घेतला. आणि ते कसं आहे आम्हाला फील होतं आणि ते तुम्हाला पण होतं. त्याच्यापेक्षा आपल्यामुळं बाकीचे व्यक्ती रडलं नाही पाहिजे. एक हसवणं वेगवेगळा विषय पण रडलं नाही पाहिजे आपल्यामुळे. एकदा दोनदा टाकलेला आहे पण सारखं पण नाही बरं वाटत. ते आनंदाचे क्षण शेअर करायला ठीक वाटतं पण दुःखाचं असं वाटतं नको सांगायला नाही का. मग जाऊ द्या म्हणलं कारण बाबा पण थोडेसे हे झालते. ही पण पोरं पण सगळेच मग म्हणलं नको जाऊ द्या. आता अक्कांच्या वर्षश्राद्ध जवळ आलेलं आहे तर मग वर्षश्राद्धाला येतील पण थोडी सुट्टी भेटेल त्यांना त्यावेळेस येतील. मग म्हणलं बघू नको टाकायला. हा जास्त नाही तर चला मस्त अशी थोडीशी थंडी आहे अजून तरी कमी झाली. आता इथून पुढे बरीच कमी झाली. आणि ह्या वर्षी आंब्यांना एवढा आंब्याच्या बारासाठी वास कसा येतोय सगळीकडे? हा बाराचाच येतोय ना आंब्याच्या? ह्या नाही आंब्याच्या बाराच थोडी वास येतो. आंब्याच्या बाराचाच वास येतोय हा सगळा. इतके झाडाला म्हणजे आंब्याला मोहर आलाय बार आलाय म्हणजे पानच दिसा ना एवढा बार आलाय. तिकडच्या पण ह्या पण काय माहिती बाबा एवढा. पहिल्यांदा मी बार पाहिलाय लग्न झाल्यापासून. कसं बाई असं? हा येतं आता कवा येतो कवा नाही येत असं म्हणतात ना. 1 वर्ष येतो 1 वर्ष नाही नाही. हा म्हणजे मी माझं लग्न झाल्यापासून लग्नाच्या अगोदरपासून आंब्याची झाडे आहेत जुन्या घरी
तर लग्न झाल्यापासून फर्स्ट टाइम पहिल्यांदा मी आंब्याच्या झाडाला एवढा वारा बघितलाय. आणि सगळ्याच गावठी पण हे लावलेले पण सगळे प्रत्येक झाडाला तितकाच बार आहे. कुठलंही छोटं झाड आहे त्याला पण तेवढाच बार आलाय. काय माहिती कसं काय. फक्त आता वारा वादळ जर आलं तर मग गळून जाईल. पण म्हणतात जास्त जर बार आला तर ते वारा वादळीचं संकेत असतात. म्हणजे त्या वर्षी वारा वादळ जास्त येतं असं म्हणतात. मी ऐकलेलं आहे. आता देव जाणो काय होईल पुढे. चला ताई आता लय फिरलोय बाबा. आता लय आज 10-15 चक्र झाले असते ना. हा सहसा कधी फिरतो आम्ही. कधी येतो कधी येत बी नाही. तो कधी येत नाही. येत नाही असं आहे. रोज पण होतं. असं नित्य नियमाने काही ठरवणं असं नाहीये. पण आज आता उद्या रविवार आहे. त्यातली त्यात आवरलं लवकर. म्हणलं जाऊ द्या आता. तरी पण मस्त 10:30 पावणे 11 वाजलेत. सगळे भांडे बिंडे सगळे घासून ठेवलेत. म्हणलं उद्या थोडंफार उशिरा उठलं तरी पण मग काय टेन्शन राहत नाही. चांगली होती फिरता प्लॅनिंग चांगली होती. आमचं सिलेक्शन चांगलं होतं. टॅब जर हातात असला मोठा तर बघता चांगलं येणं जाणं होतं. मोबाईल मधनं होतं. आणि त्यातली त्यात आता आज तर काय नुसतं राडाचे आपल्या याच्या खाली काय म्हणतात ना कालच्या व्हिडिओ खाली का म्हणजे का आता हा व्हिडिओ उद्या जाणार आहे. म्हणजे कालच्या व्हिडिओ खाली काय तर ते एका ताईंनी निगेटिव्ह कमेंट केली आणि ती आम्ही मुद्दामून पिन केली. कारण हे पहा कुठल्याही गोष्टीचा कर नाही तर डर कशाला पाहिजे माणसाला. त्याच्यामुळं पिन केली आणि तिला उत्तरं सुद्धा दिलेत. तिने परत दुसरीला उत्तर दिलेत आणि ते चाललंय त्यांचा रामायण तिथं चालूच आहे. उत्तर द्यायचं काम. तर ते चला असे लोक येणारच आहे. कारण की आम्ही आता कधी पहा अशा गोष्टी व्हिडिओ मध्ये सांगत नाही, कधी शेअर करीत नाही. वाटण ते मनाला थोडंफार दुःख होतं पण उडून टाकीत असतं. बघा आता मी लाईव्ह मध्ये पण सांगितलं. गरुड सगळ्यांना माहिती ताईंनो. गरुड सगळ्यांना माहिती. आता इथं तर ते आता ज्या ताईंना पाहायचंय ते कालचे व्हिडिओ खालचं रामायण त्यांनी तिथं जाऊन बघू शकता. आम्ही तसंच ठेवलंय. आणि त्या बाईला पण तेवढी अक्कल नाही का डिलीट करावं एवढ्या लोकांच्या शिव्या खाऊन. असं तिचा प्रश्न आहे. तर दुसरे मला सांगायचं एवढंच की मी एक इतकं छान हे वाचलं होतं का पुस्तकामध्ये. म्हणजे जो गरुड असतो तो आकाशात उडतो बघा उंच. त्याचं ते कामच आहे उंच उडायचं. आणि तो उडत असताना जे कावळे असतात त्यांचं नावच कावळे असतं. त्यांचा धर्म आहे ते काव काव करायचा. तर ते कावळे गरुडाला बघून पहा खाली काव 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 ॲट अ टाइम करत राहणार. पण गरुड त्यांच्याकडे ढोकूनही पाहत नाही. कारण त्याला माहिती असतं हे कावळे आहेत. हे आपल्यापर्यंत काही पोहोचू शकत नाही. त्यांचं काम फक्त काव काव करण्याचं आहे. आणि ते आरामशीर त्यांना काव काव करून देतो. तर त्याच प्रकारचं आहे बघा. किती मागं चाव केली कुणी काही गेलं तर ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. माझं असं म्हणणं आहे. आणि ते काहींचं मत असतं की ती कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचन आणि यांना कुठतरी म्हणावं. तर तोच प्रकार झाला. त्यांनी काय त्या कमेंट मध्ये केलं तर ताईंनो पहा. गर्व आलाय. हा तर हो आला. दोघी बहिणींना लई गर्व आलाय. लई गर्विष्ट आहेत ह्या. शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. तर तसं समजा आलंय. आम्हाला गर्व आहे. आमच्या फॅमिलीवर गर्व आहे. आमच्या एकीवर गर्व आहे. तसं म्हणलं तरी चालेल. कोणत्या हेतूने म्हणता काय नाही. तसं आणि कोणत्या व्हिडिओ खाली ते पण शॉपिंगच्या. तसंही ताईंना बघा पाहिली म्हणून गर्व आला. हा शॉपिंग आमचे पैसे गेले. शॉपिंग आणली आम्ही केली. त्याच्यात काय जातं बाबा. आणि हे पहा आता चॅनल सुरू केल्यापासून तुम्ही बघा आतापर्यंत आम्ही कुठं फिरायला गेलेलो. जास्त दिखावटीपणा की आम्ही हे आणलं ते आणलं बा आमचा एवढा मग काही आता बघा शॉपिंगच्या व्हिडिओ खाली त्या बाईनी कमेंट केली की यांना गर्व आहे. आणि त्यातली त्याच परत दुसरीने कमेंट केली की एवढा पैसा आहे पण यांना राहायची अक्कल नाही. शॉपिंग कपडे घालायची अक्कल नाही. ती कमेंट बघा मी पिन करते इथं साईडला. तिने घाबरून ती कमेंट डिलीट केली. त्या बाईंनी काय कमेंट होती कसं होती ती. आहे बाई आरतीने लाईव्हलाच मला सांगत होती काकी असं आहे. आणि बघा मी म्हणलं नको दाखवू. पण तिने स्क्रीनशॉट काढून इकडे पाठवले दुसऱ्या मोबाईलवर. काय बघते बघा ऐका बरं का ताईंनो. आता फेक आयडी आहे. पैसा आहे पण शॉपिंग करायची अक्कल नाही. सडक छाप शॉपिंग असते नेहमी. कप कोण आणतं इतक्या दुरून. स्टेट इमिटेशन ज्वेलरी घ्यायची. एवढ्या पैशात आतापर्यंत किती गोल्ड ज्वेलरी झाली असती. पण ज्वेलरी पण सडक छापच घालतात. कपडे आणि चप्पल पण सडक छाप घालतात. ब्रँड हे माहितीच नाही. नाहीतर स्वातीला चप्पल चावली असती का. सडक छाप चप्पल येडे तुला माहिती का. तुला कळतं का काही. अरे चप्पल चावण्याची पण वेगळी मजा आहे. ज्यावेळेस चप्पल चावती ना त्यावेळेस त्या चप्पलीची किंमत आपल्याला कळती. आणि येडी तुला समजत का काही. तुला ब्रँड आहे रे बाई. तुला ब्रँड जर आमच्या घरात दाखवलं ना तर तुला वाटेल तुला जे माहिती नाहीत ना ब्रँड ते सुद्धा माहिती चालतील की कुठले कुठले ब्रँड आहेत. पण ते आम्ही कधी सांगत नाही व्हिडिओ. ड्रेस जरी असला ब्रँडेड तरी हा ड्रेस आहे आम्ही कधी सांगत नाही का हा एवढ्याचा आहे तो तेवढ्याचा आहे. हा ब्रँडचा आहे अजिबात नाही सांगत. शो अप करत नाही. हा आणला आहे कधीच कोणत्या ब्रँडचं आम्ही नाव घेत नाही.
की नको काही, म्हणजे कुठले आता बऱ्याचशा अशा घरामध्ये एवढ्या वस्तू आहेत की त्या फुल ब्रँडेड आहेत. आता नावं सांगितले तर तू तुझ्या स्वप्नात पण पर्स पासून चपल्यापासून तुला माहिती पण नसतील ते, पण आम्ही कधी काय सांग कोणत्या कोणत्या ब्रँड आहेत एकदा होऊन जाऊन दे. कोणत्या ब्रँडात हे बघा, पर्स मध्ये व्हेनुसेनची ब्रँड एक चांगली आहे, चपलामध्ये मोची आहे, बाटा आहे, अजून बरेच पायलीचे 50 आहे, जॉकी आहे, परत आणखी याचं ब्रँड आहे बघा, बिबाचं ब्रँड आहे कपड्यामध्ये. असे कितीतरी ब्रँड माहिती बाई आम्हाला, तुझे पाहिली पण नसेल, आम्ही परत सगळ्या गावात फिरून आलेलो आहे. त्याच्यामुळे ब्रँड शिकू नको, आणि कितीही माणूस ब्रँड पर्यंत गेला तर आम्हाला जत्रेतलंच आवडतं बाई. आणि जत्रेतलं बाई ह्याचा एक छाप आवडत येडे. आणि काय मला म्हणायचंय की 200 रुपयाचा ड्रेस असू किंवा तो 5,000चा असू किंवा 20,000चा असू, आम्ही 200चं पण घालतो, पैशाचा काय म्हणतात ना ते, श्रीमंत आली तर लाजू नये, काय ग ते, श्रीमंती आली तर माजू नये, गरीबी आली तर लाजू नये. तर आम्ही 150चं पण घातलेलं आहे बाई, 200चं पण घातलेलं आहे, 2,000चं पण घालतो, 20,000चं पण घालतो. तेवढी आमची आहे ही, पण आम्ही दाखवत नाही. मला एवढं म्हणायचंय. अरे दाखवायचं असतं ना, अरे बाई आम्हाला लय गर्व असताना आम्हाला जर दाखवायचं असतं ना, ब्रँड केलं असतं. आणि आता पहा महिना पण नाही झाला 17 Pro घेतलाय, कानाच्या कोपऱ्याला भनक नाही, कधी व्हिडिओ मध्ये सांगितलं नाही, कधी पोस्ट नाही टाकली, रील नाही बनवला, स्टेटस नाही ठेवलं, इन्स्टाला स्टोरी नाही ठेवली. अरे गपचन मीचे लोकांनी थोडं काय घेतलं ना, जिद्द होती म्हणून कारलंय डावलंय करून लगेच व्हिडिओ लगेच पोस्ट असतं. आम्ही 2-2 लाखाचे फोन घेतले तरी आम्ही कधी स्टेटस ठेवत नाही बाई. तुला काय माहिती ब्रँड काय, इथं तुला आमचे ब्रँड बघायचे असले तर आमच्या घरी आहे आणि मग बघ. आणि मेन ते ब्रँड वेगळं राहिलं, पण आम्हाला सगळं छापलंय आवडतं, लय आवडतं. आणि त्याला काय आवडतं म्हणजे आवडतो बाई, आम्हाला किंमत आहे. आम्ही एकदम गरीब घरातून गरीब फॅमिलीतून लहानचे मोठं झालेलो आहे. आम्ही 2 रुपयाचा पेन 2-3 महिने वापरलेला आहे. आणि एक आपला शाईचा पेन भेटायचा बघा इंकचा, त्यावेळेचा एवढीसा पेन शाई भरून आम्ही एक दप्तर 3-3 वर्ष वापरलेलं आहे. एक स्कूल बॅग 2-3 वर्ष वापरलेली. त्याच्यामुळे आम्हाला आहे ना किती आला ना पैसा आणि किती काय झालं ना बाई, आम्हाला सडक छापच आवडणार आहे. आणि तुला मला एक सजेशन द्यायचंय की तुला गोष्ट आम्हाला लय आवडती, भली ती 20,000ची घरात असली ना तरी 20 रुपयाच्या कानातला आम्ही तेवढ्याच प्रेमाने घालतो. त्याला शांत कर ग. आणि बायडे तायडे राणी, तुला म्हणजे एवढा पैसा आहे मग छान छान ज्वेलरी घालायची, लय छान छान ब्रँडेड कपडे घालायचे, ते शॉर्ट कपडे हे ते घातलं मग त्याला लय काय म्हणतात ना, लय ब्रँड आहे किंवा मग लय मोठ्या घरचे आणि लय पैशावाले असं म्हणतात का? असं काही नसतं. कपड्यावरून आणि कुणाच्या राहण्यामानावरून कधीच कुणाला जज करायचं नसतं. आम्हाला नाहीच आवडत बाई, आम्हाला 20 रुपयाच आवडतं. तुझी सडक छाप ती आम्हाला लय आवडत. हा लय आवडतं ना, आमची चॉईस आहे. आणि तुला बाई तू आता काय जॉब करती नाही करती आम्हाला माहित नाही. आम्हाला आमच्या पैशावर उड्या नाही मारायच्या आणि आमच्या नवऱ्यांच्या कमाईवर पण उड्या मारायच्या नाही. तू शिकव आम्हाला. एक काम कर, तुला चांगलं सजेशन देते मी. गोल्डची ज्वेलरी किती आली असती ग बाई. अगं तू एक काम कर ना, तुला चांगलं सजेशन देते. हे बघ, आम्हाला माहिती नाही ब्रँडेड कपडे कसे असतात, कसे घालायचे, कशी पैसे साचून कशी ज्वेलरी करायची, खरेदी करायची ना थोडी आमच्या घरी तुला दाखवतो आम्ही. सोशल मीडियावर नाही आम्ही ज्वेलरी दाखवू शकत. हा तुला पर्सनली दाखवतो आम्ही. माय गोल्ड कलेक्शन लगेच ते मांडणार दाखवणार, पण आम्ही नाही जाऊ शकत कारण आम्हाला ते नाही आवडत बाई दाखवायला. आणि तू म्हणते ना आम्हाला घालायची अक्कल नाही, तर नाहीये बाई. एक काम कर, जर्किन घालून आले मी आता. हे बघ, एक काम कर, तू ना युट्यूब चॅनल खोल की ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्यांनी कसे राहावे थोडक्यात माहिती सांग. चॅनल खोल, तुझ्याकडे क्लास करतो मी तर. स्पेशली 2 घंटे तुला जॉईन करते बाई, काम धंदा सोडून. मी तरी भारी राहीन बाई. हसायला येते, तिची कमेंट वाचत आहे मी एवढे हसले. आमच्या आरतीला रागत असं कोणी कमेंट केलं ती लगेच स्क्रीनशॉट टाकते. म्हणजे कसं असतं, बुकिंग घेताना तिला दुसऱ्या ताई स्क्रीनशॉट टाकतात, मग ती लगेच काढून ठेवते आणि तिचा सगळा बायोडाटा काढून आम्हाला म्हणते काकी असं आम्ही म्हणत असतं. हो अगं बाई, काही वेळेला ब्रँडेड चप्पल जरी असली ना तरी ती चावती. आणि चप्पल चावण्याची काय मजा आहे हे घेऊन बघ जरा, त्याच्याशिवाय तुला चपलीची किंमत नाही कळणार बाई. इथं आम्ही एवढे आणवानी पायानी 100 आता पण चालते, पायात चप्पल नाहीये. आम्ही त्यातले माणसं आहेत आणि गरिबीतून वर आलेले. तू कर येडे माझ्या नवऱ्याच्या जीवावर. आणि ब्रँडेडपणा कसा दाखवायचा ते मात्र तुझ्या कपड्यावर तू तिथं घाल ना. तिथं आम्ही 3 घेऊन चालतो, ते आम्हाला सवय. 4-5 वेळा घालून फेकून देतो. कधी आणलं तरी आम्ही दाखवत नाही. आता कित्येक ड्रेस आहेत असे की विचारतात ताई कुठून घेतला, काय घेतला. आम्ही फक्त हा इथून घेतला, एवढं घेतलं. पण आम्ही कधी जर महागाचा असला ना कधीच दाखवत नाही, कारण आम्हाला माहिती काही असे लोक असतात की त्यांना आतून उकळ्या फुटतात. त्याचमुळे त्या उकळ्या न फुटण्यासाठी आम्ही
सांगत नाही बऱ्याचशा अशा गोष्टींच्या किमती. हा आणि एवढं तुला आमच्या सामानाच्या अगं आता तर गावची जत्रा यायची बाई आमच्या येडे आता गावची जत्रा यायची गावच्या जत्रेमध्ये बघ तू काय काय गोळा करते मी आणि मी ते बी लाईव्हला बी दाखवायला कमी नाही करायची मी. हा आम्ही किती गोळा करतो काय काय. येडे तू येडी आणि तुझ्या माग आम्ही. तू येडी तुझ्यापेक्षा जास्त आम्ही येड्या आहेत. आणि एक काम कर तू चांगलं तेवढं चॅनल खोल चांगले कसं स्टँडर्ड कसं राहायचं कसं वागायचं कसे कपडे घालायचे कसं बोलायचं. एक कमेंट होती की हा गावठीचा लाईव्ह आहे तर सुशिक्षितांचं काम नाही. बरं म्हणलं ठीक आहे बाई नको येऊ. गावठी तर गावठी गावठीच लाईव्ह बाई. गावठी येडे काय तुम्ही आहेतच गावठी म्हणूनच आधीच येत. हा कळतच नाही त्यांना. चला जाऊ द्या असले येणार किती जाणार किती. आज दिवसभर इतकी हसले बाई त्या म्हणजे तिचं असं म्हणणं आहे ताई मग आता एकदम स्टँडर्ड आणि ब्रँडेड ड्रेस घातला का मग त्याच्यावर ब्रँडेड चप्पल. आतापर्यंत किती गोल्ड ज्वेलरी झाली असती. अगं बाई. तुला ऍड्रेस देते ये बरं तू घरी तुला गोल्ड ज्वेलरी दाखवते मी आमची. आणि बरं जाऊन दे तुझ्या मताप्रमाणे आमच्याकडे हाईच नाही काही. चल डायरेक्ट सांगते मी गोल्ड नाही आमच्याकडे काही नाहीये. कपडे पण नाहीत ग आम्हाला. आता थोडंफार आम्ही घेतो काय असं म्हणजे काही नाही आमच्याकडे. म्हणजे तिचं असं म्हणणं जो ड्रेस घातला त्याच्यावर प्रॉपर चप्पल कशावर काय ज्वेलरी घालायची काय घरामध्ये सामान आणायचं हे पण कळत नाही. डिलीट का केली दुसऱ्या बाईला बाकीच्या ताई आपल्या उत्तर देत होते म्हणून घाबरली तर नाही. काय माहिती जाऊ दे ना मारू दे डिलीट आणि परत टाकायचे असले तर टाक. पण तू आजचा व्हिडिओ बघा नस ना आणि हा तर मग आजच्या व्हिडिओ खाली पण टाक काहीतरी कमेंट. तुझी आयडी तशी मी हे करून घेतलेली आहे आणि टाक तू मग बघू आपण है की नाही. हा तेच तर. आणि आता हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ना परत बी ना कुणाला तरी लई ठसन लई म्हणजे मनाला असं दुःख वाटन मग खाली व्हिडिओ त्याला कमेंट करणारच आहेत की हो खरंच तुम्ही काही पण फुटपाथचं घेता किंवा मग म्हणणारच आहेच गर्विष्ट असं काहीतरी येणारच आहे. तर प्लीज बर का हात जोडून विनंती तुम्हाला नाव ठेवा तुम्ही छोटं गरुड मोठं गरुड. तर कपड्याच्या बाबतीत ताईंनो आता ब्रँडेड कपडे ज्यावेळेस घेतो माणूस तर त्याचा दिखावटी करण्याचा काही फायदा आहे का तुम्हाला आहे का आम्हाला आहे का नाही. घेतलंय स्वतःसाठी घेतलंय ते आपल्याला घालायचंय आणि आपल्याला वापरायचंय म्हणल्याच्या नंतर आता सपोज आता बऱ्याचदा ताई तुम्हीच विचारता की ताई बघ तुझा पांढरा ड्रेस आहे तो व्हाईट कलरचा खूप छान दिसतो कितीचा आहे तो 400. हा 400-800चा बघा आता. आणि त्या एवढ्या वेळा खूप वेळा त्याला कमेंट्स आल्या लाईव्ह मध्ये पण स्क्रीनशॉट आले पण कधीच आम्ही सांगितलं नाही की तो ड्रेस एवढ्याचा आहे म्हणून. आणि आता मला टाईपचे बरेचसे असे ड्रेस आहेत पण आम्ही नाही सांगत का असं वाटतं नको प्रत्येक ताई नाही घेऊ शकत. हा बाबा एखाद्या ताईचं नसल बाबा त्यांची नसल परिस्थिती आणि आपण असं म्हणजे होतं थोडंसं माइंड चेंज होतं. पण म्हणजे कसं आता आम्ही व्हिडिओ बनवतो आता बऱ्याच ताई म्हणतात की आम्ही सिरियल बघायचो सोडून ताई तुमच्या दोघींचे व्हिडिओ पाहायला लागलो. मग समोरच्या व्यक्तीला बघून आपण काहीतरी मोटिवेट होतो. मग समोरच्या व्यक्तीने ते केलंय म्हणून आपण पण ते करायचं. कुठंतरी चांगल्या गोष्टी आता बघा कितीतरी रेसिपी ताई दाखवते आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतो. तुमची करण्याची इच्छा होती की नाही तुम्ही करून पण बघता. तसंच कुठल्याही गोष्टीचं सपोज आम्ही झाडं आणले लावले तर मनात येतच बाबा आपल्याला पण आपल्या पण कुंड्या मोकळ्या पडल्या आपण पण आणावा आपण पण लावावा. मग तसं मग लई मोठ्यापणा दाखवला. अंगण झाडलं रांगोळी काढली तर एखाद्या ताईला वाटलं अरे किती फ्रेश वाटतं मी पण चला सकाळी उठून अंगण झाडते रांगोळी काढते देवपूजा करते. वाटतं माणूस एखाद्याला पाहून प्रोत्साहित होतो एखाद्याचा आदर्श नक्कीच घेतो असं नाहीये का. मग एखाद्याचा आपण आदर्श घेतला म्हणून मग लगेच काय त्याची कॉपी केली नाही. एक आपण गुरु कशाला म्हणतात शिक्षक. लहानपणी आपल्याला शिक्षक एखादे हे सांगायचे की पहिला गुरु तर आपली आईच असते आपण आपल्या आईकडनंच शिकतो. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की त्याचा इफेक्ट पडतो. मग आणि माग पण आता केसाचं केलेलं स्मूथनिंग ते दाखवलं बऱ्याच ताई म्हणले आम्हाला पण करायचं पण मी तेव्हा पण सांगितलं होतं की ज्याच्या त्याच्या रिस्क वरती मी केलंय म्हणून तुम्ही करू नका असं. म्हणजे प्रत्येक गोष्ट आणि आम्ही जर सांगितलं एवढ्याचे ड्रेस घेतले तेवढाच हे केलं तेवढाच ते केलं. हेअर एक्सटेन्शन केलेलं पण मी किमती काय वगैरे जास्त पैशाचं तिथं सांगितलं नाही ना तर दुसरं कोणी असतं तर सगळं शूट करणारे एवढे लाख लागले तेवढे लागले सगळं असं तिथं दाखवलं असतं. पण आम्ही नाही शो अप करत असं वाटतं नाही जे दाखवायचं ते दाखवायचं. आणि ते बघून जर दुसऱ्यांनी जर केलं जर तसंच हट्ट धरला तर आपल्यावरून दुसऱ्याला काहीतरी म्हणजे ती तसंच करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचा काय उपयोग आहे. त्याच्यामुळं असं कधी जास्त असं कुठं नवऱ्याने कधी गिफ्ट दिले मोठे तर ते कधीच आम्ही दाखवत नाही हो व्हिडिओ मध्ये की असं वाटतं नको बाबा एखाद्याचा नवरा नाही समजा गिफ्ट देत तर त्याच्यावरनं त्याच्या घरात भांडणं लागायची. म्हणजे ह्या गोष्टी अशा काही ते भरपूर असं विचार करून आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतो. बऱ्याचशा गोष्टी असं नाही शेअर करत जे वाटतं शेअर करावा तेवढाच करतो. जाऊ दे आता आमचं गरुड नाव ठेवा तुम्ही छोटं गरुड मोठं गरुड काव 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 करत राहा फरक पडत नाही आम्हाला आम्ही उडत राहू. कारण की ना काहींना लई त्रास व्हायला लागलाय. बघ जत्राचा व्हिडिओ नक्की बघ मला असं वाटतं आली असून जवळ आता स्वती आज 2 महिन्यावर जत्रा ती आहे
पण त्याची जत्रा आहे, पण तिथं काय आम्ही एवढं काही येत नाही. आमच्या गावच्या जत्रेत लय घेतो बाई. 2 महिन्यांनी येणार आहे. शॉपिंगचा व्हिडिओ, त्याला मी टायटलच तसं देणार आहे आणि तू तो व्हिडिओ आवर्जून बघ. हा तर आहे ना, आम्ही जसं आहोत तसं आहोत, जसं दाखवतो तसं दाखवतो. आमची भाषा, आमचं राहणीमान ज्याला पटतंय त्यांनी व्हिडिओ बघायचा, ज्याला नाही पटत, लाईव्ह नाही आवडत त्यांनी ढकलून द्यायचा. टेन्शन घ्यायचं नाही. एवढं टेन्शन म्हणजे अजिबात घेऊ नका. टेन्शन घेऊन जगण्यात काहीच अर्थ नाहीये. आपलं आथरून घ्यायचं, पांघरून घ्यायचं, झोपून घ्यायचं, रात्रंदिवस झोपायचं. कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही, काम नाही करायचं आणि टेन्शन नाही घ्यायचं. बेस्ट ऑप्शन आहे. अगं मग काम नाही म्हणून ते उठाळ्या सुचतात ना त्यांना, तुला समजतं का? येडी बाई आहे ती एक नंबरची. आणि मेन मीन्स सगळ्यात महत्वाचं की कसं राहायचं, त्याचं व्लॉगिंगचं चॅनल सुरू कर. मी पण अटेंड करेन आणि आमच्या सगळ्या असं युट्यूबच्या सबस्क्रायबर फॅमिली पण सांगन की ही शिकवती आपल्याला कसे कपडे घालायचे. फक्त एवढं नको करू की एकदम छोटे छोटे नॉडवाले ते एकदम नाजूक कपडे घालत, तसं नको शिकू. फक्त आम्हाला त्यांना कुणी ना स्टँडर्ड नाही म्हणत किंवा त्याला लई पैशावाला म्हणत नाही. ते त्याच्यावर डिपेंड जज नाही करायचं कोणाला, कपड्यावर आणि कोणाच्या राहणीमानावर. की पिकनिकला गेलेल्या कपड्यांच्या बऱ्याचशा ताई म्हणत होत्या की कुठून आणले ताई, काय लिंक द्या. तर ताई ते कपडे लई जुने येतं. ज्यावेळेस मी बरोबर होते ते तिकडचे ड्रेस येतात, ते नवीन ड्रेस नाही येत ताई. त्या ड्रेसवरती मला असं वाटतं अगोदरचं पण 1-2 व्हिडिओ आहे. तर माझं अगोदर एक आपलं आमचं म्हणजे उडीसाला असताना एक हिंदी चॅनल आहे, तर ते आता मी चालवत नाही होतं. तर तिथं पण त्या ड्रेसवर व्हिडिओ आहेत. तर ते तिने जेवढे पण आम्ही दोघींनी घातले ते सगळे अगोदरचे आमचे जुने ड्रेस आहेत. आणि त्याचा बी तेवढे 4-5 दिवस फिरायला गेलो, सगळ्या गोष्टी झाल्या. तर कंटिन्यू ब्लॉग खाली, ब्लॉग खाली, फॅशन स्टुडिओच्या चॅनल खाली धुमाकूळ गाजवला लोकांनी निगेटिव्ह कमेंटचा की ते सुद्धा दाखवाना. म्हणजे मला हेच कळत नाही, लोक म्हणजे बुद्धीच चालायची बंद होती. एवढं जर तुम्ही एवढं डोकं, एवढं जळायची प्रवृत्ती, जर हे जर डोकं किंवा हा जर तुमचा टाइम इथं वेस्ट करूच तर काहीतरी करण्यात जर घालवला तर नक्की 4 पैसे तुम्ही पण कमवता ताईंनो. ताई दादा जे पण येतं नक्कीच. पण काही नाही ना, इतका आपला व्हिडिओचा आणि इतक्या आपल्या लाईव्हचा त्रास होतो ना की त्यांना ना निगेटिव्ह कमेंट केल्याशिवाय होत नाही. टायमामध्ये एवढं कसं काय सक्सेसफुल झाल्या मग ते ना कष्ट करून होतं, दुसरं काही नाही. दुसरा जळून नाही होत, अजिबात नाही होत. आणि ते तसं माणूस मनामध्ये आम्ही तर कवा काय आम्हाला तर कोणाचं म्हणजे आठवण सुद्धा येत नाही. इतकं कामामध्ये आम्ही त्याच कारणामुळे बिझी राहतो असतो. तुम्ही बघता, तुम्हीच सांगता एवढं बिझी. स्वतःकडे लक्ष द्या, घराकडे लक्ष द्या, मुलांकडे लक्ष द्या. तर सगळ्या गोष्टी लक्ष देऊनच सगळ्या गोष्टी करतो आम्ही. तर असं चला, प्रॉब्लेम असे होतच राहणार आहेत आणि त्रास होतच राहणार आहे. पुढे गेलं ना की आपल्याच माणसांना जवळच्या लय त्रास होतो. म्हणजे लोकांच्या पैशावर उड्या मारित, लोकांच्या पैशावर नाही उड्या मारित बाई. पाठवून तू आम्हाला बाई काय लोकांच्या पैसा नाही, एवढंच मर्यादित नाहीये. साड्यांवरच घर नाही चालत. आमचे पायलीचे 50 दुसरे बिझनेस येत. आमच्या घरात 2 फौजी येतं, 2 फौजींचे पेमेंट, बाकी दुसरे बिझनेस, हॉटेल, 70-60 आमचे इन्कमचे सोर्स आहेत. आणि आमचं आहे ना बाई कष्टाचं आहे, रक्ताचं पाणी करतो आम्ही. तुम्ही व्हिडिओ मार्फत आता तरी लई कमी केलं, नाही तर तुम्हीच म्हणले आज त्या मुलींनो काम कमी करा आणि स्वतःच्या जीवाकडे लक्ष द्या. तर सकाळपासूनच उठल्यापासून जर रुटीन दाखवलं ना मग तुम्ही म्हणता रुटीन तुम्हाला सकाळी 6, 5:30-6 वाजल्यापासूनचं रुटीन, तर संध्याकाळी कधी कधी 2-2 वाजतेच झोपायला. तर तुम्हीच परत निगेटिव्ह म्हणजे एवढं काय करायचंय तुम्हाला काम करून असं बी म्हणणार आहे. तुमच्याकडं ऊत आलाय काही तर मागं म्हणायचे पेटून दिलं तर पेटायचं नाही. अरे तुम्हाला काय माहितीये, जे असतं ते ज्याचं त्याला माहिती असतं, ज्याचं त्याला आणि गाढव वाजाला ते म्हणणं नाही का. चला ठीक आहे, चला मैत्रिणींनो, पहा बर का, काहींना त्रास बी इतका होतो आणि व्हिडिओ पाहिल्याशिवाय करमत पण नाही. आणि आजचं टायटल मला असं वाटतं मी असंच देणार आहे की लई दिवस झाले आपल्या चॅनलला नजर नाही लागली हो, कधीतरी नजर लागली गेली पाहिजे आणि ती नजर उतरवणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी आज नजर उतरवली असंच म्हणा. आम्ही जे पण काही बोललोय ते चॅनलची आज नजर उतरवली. आता कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा ताईंनो, आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सगळ्यांना, बाय, शुभरात्री. आमचे कपडे अजून वाळतेत कारण धुतलेत 6 वाजता, लाईट संध्याकाळची. आता याला घरात नेणार नाही म्हणतात, रात्रीचे कपडे बाहेर ठेवले, निगेटिव्हिटी येते. पण इलाज नाही, फिरून आल्याच्या नंतर एवढे कपडे साचलेले होते अगदी सगळ्यांचे 4-4, 5-5 ड्रेस. त्याच्यामुळे रोज थोडे थोडे धुवून आज मशीन मध्येच घातलेत आणि वाळतायत. आता बघू सकाळीच नाही.